सर्वांना हरिओम. की 9 रात्र म्हणजे 9 दिवसामध्ये नवदुर्गा देवीची 9 रूपे आहेत आणि त्या देवीच्या 9 रूपांची प्रत्येक दिवशी पूजन केले जाते, आराधना केली जाते, उपासना केली जाते. मग माता दुर्गेची 9 विविध रूपे कोणती आहेत आणि ती एक एक प्रत्येक दिवशी त्या त्या देवीचं पूजन केलं जातं. म्हणून आपण या नवदुर्गेच्या स्वरूपाचं थोडक्यात आजपासून दर्शन करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया या माता दुर्गेची 9 विविध रूपे कोणती आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. दुर्गा ही शक्तीचे प्रतीक आहे. या 9 रूपामध्ये जे मूळ रूप आहे मातेचं ते दुर्गा आहे आणि दुर्गा शक्तीचे प्रतीक आहे, जी सर्व प्रकारच्या वाईट अशुभ शक्तींपासून तसेच वाईट विचारांपासून आपले संरक्षण करते. दुर्गा शक्तीसमोर नकारात्मक विचार आणि त्यांचे अस्तित्व नष्ट होते. ही दुर्गा कधी वाघावर तर कधी सिंहावर स्वार झालेली आपल्याला दिसते. हे दोघेही वाघ आणि सिंह साहस आणि वीरतेचे प्रतीक आहे. म्हणजे साहस आणि वीरता दुर्गा शक्तीचे मूलभूत तत्व आहे. आपण संकटात असताना, अडचणीत असताना दुर्गा मातेच्या 9 रूपांपैकी एका रूपाचे जरी स्मरण केले तरी आपल्याला ती संकटातून मुक्त करते. या दुर्गा मातेचं पहिलं जे रूप आहे शैलपुत्री, ते आपण त्याचं दर्शन करूया. शैलपुत्री हे दुर्गा मातेचे पहिले रूप आहे. शैल म्हणजे पर्वत, अर्थातच पाषाण म्हणजे दगड, आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. म्हणून शैलपुत्रीचा अर्थ पर्वत कन्या असा होतो. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येत असते. आपले सतत भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या केवळ स्मरणाने खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. एका मान्यतेनुसार अविवाहित मुलींनी माता शैलपुत्रीची विधिवत पूजा आणि मंत्रजप केल्यास त्यांना सुयोग्य वर प्राप्ती होते. नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित आहे. मातेची विधियुक्त पूजा करून घटस्थापना केली जाते. माता शैलपुत्रीला पार्वती वृषभारूढा असे म्हणतात, कारण ती वृषभ म्हणजे बैलावर स्वार झालेली असून देवीच्या एका हातात कमळाचे फूल आहे आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात आणि या दिवसापासून त्यांच्या योगधारणेला आरंभ होतो. माता शैलपुत्रीबाबत एक अशी कथा सांगितली जाते की आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह
भगवान शंकराशी झाला होता. एकदा दक्ष प्रजापती महाराज यांनी एक मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी राजाने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते, परंतु त्याने आपले जावई कैलासपती शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील सर्वात मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यानंतर माता सतीला रावले नाही. तिथे जाण्याची ओढ तिला लागली. माहेरी कधी जाते, यज्ञात सहभागी होते असं तिला झालं. तिच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली आणि तिने आपले पती कैलासनाथ यांना आपल्या मनातली इच्छा प्रकटपणे बोलून दाखवली. त्यावेळेला शंकरांनी तिला सौम्य शब्दात समजावून सांगितले की प्रजापती दक्ष महाराज काही कारणास्तव माझ्यावर रुष्ट झालेले आहेत, रुसलेले आहेत, नाराज आहेत. त्यांनी यज्ञासाठी सर्व देवांना देवतांना बोलावले आहे, परंतु मला यज्ञाचे निमंत्रण जाणून बुजून दिले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तू तिथे जाणे मला काही योग्य वाटत नाही. अशा प्रकारे शंकराने पार्वतीला अर्थात सतीला पुन्हा पुन्हा परोपरीने समजावून सांगितले, तरीही तिचे समाधान झाले नाही. ती म्हणाली, आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित निमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत बाबांकडून निमंत्रण द्यायचे राहिले असेल. वडिलांचा यज्ञ पाहणे आणि आपल्या आईला बहिणींना भेटण्यासाठी सतीचे मन व्याकुळ झाले होते. शेवटी स्त्रीहट्ट शंकरांना पुरवावा लागला, पण त्यांनी सांगितलं की मी यज्ञामध्ये येणार नाही, त्या प्रसंगी उपस्थित राहणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी तिचा आग्रह पाहून तिला यज्ञाकरता जाण्याची परवानगी दिली. हर्षयुक्त मनाने आनंदित होऊन सती आपल्या माहेरी आली. तेव्हा तिने पाहिलं, संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती. सर्व प्रजाजन प्रसन्न दिसत होते. अनेक राज्यातून वेगवेगळे पाहुणे आले होते. सगळे वातावरण कसे आनंदी झाले होते, उत्साही झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. कधी एकदा आपल्या पित्याला, आईला, बहिणींना भेटते असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोचली आणि तिचे स्वागत करण्याकरता कोणी आले नाही. इतकेच नाही तर तिला कुणी आदराची, मानाची वागणूकसुद्धा दिली नाही. आई आणि बहिणींनी साधी गळाभेटसुद्धा दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. या सर्वांची अशा प्रकारची अनपेक्षित, अकल्पित वागणूक पाहून सतीला अतिशय क्रोध आला. आपल्या वडिलांच्या घरी आपल्या पतीबद्दल, भोलेनाथांबद्दल या सर्वांच्या मनात तिरस्काराची भावना आहे हे तिच्या लक्षात आले. त्या प्रसंगी राजा दक्षाने शंकराविषयी अपमानकारक शब्दसुद्धा वापरले होते. हे सर्व पाहून सती संतप्त झाली आणि तिला शंकराने सांगितले तेच योग्य होते असे मनोमन वाटले. आपण आपल्या पतीचे न ऐकून इथे येऊन एक मोठी चूकच केली आहे याची जाणीव तिला झाली आणि नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने सतीने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. हा समाचार जेव्हा शिवजींना कळला त्यावेळेला त्यांनी लगेच यज्ञस्थानी आपल्या गणांना पाठवले व प्रजापती दक्षांचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला.
याच सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या पोटी एका कन्येच्याच रूपात जन्म घेतला. यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती ही तिचीच नावे आहेत. शैलपुत्री पार्वतीचा विवाहसुद्धा भगवान शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीसुद्धा ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांमध्ये प्रथम स्थान शैलपुत्रीला दिले गेले आहे. या शैलपुत्री देवी मातेचे महात्म्य आणि तिची शक्ती अनंत आहे. माता शैलपुत्रीचे पूजन केल्याने मनुष्याला कीर्ती आणि संपत्ती प्राप्त होते. सर्व प्रकारची सुखे आणि संपत्ती देणारा ग्रह म्हणजे चंद्र. या चंद्रावर राज्य करणारी ती शैलपुत्री माता. चंद्राचे काहीही दुष्परिणाम आपल्या आयुष्यात होत असतील तर शैलपुत्री मातेचे पूजन करावे आणि पूजन करताना हा मंत्र बोलावा. ओम या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.